हे समोर बघू शकता, हे 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेलं माता रेणुका देवीचं एक पावन स्थान आहे. आणि इकडल्या बाजूला तुम्ही बघू शकता श्री महाकाली देवीचं मंदिर, ज्या मंदिराकडे आज आपण जात आहोत. सोबतच हे जे मंदिर आहे, पूर्ण मंदिराला आपण आज पाहणार आहोत. सोबतच रामगड या किल्ल्याचा व्ह्यू सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्या जे किल्ल्याचा इतिहास आहे तो पण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ॲक्च्युली हा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग व्हिडिओ झालेला आहे. तिथं बघू शकता, आता खाली मला दिसत नाहीत पण सगळे लोक माझ्याकडे बघत होते. ॲक्च्युली एवढ्या याच्यात मी कधी व्हिडिओ बनवले नाही, तो जस्ट स्टार्ट झाला आज माझ्या इतक्या पब्लिकमध्ये बनवला. माझं कॉन्फिडन्स लेवल मी बघणार होतो आज. ते बघू शकता मित्र, किल्ला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किती म्हणजे रखरखीत वातावरण झालेलं आहे, असं वाळवंटासारखं फील होत आहे. परंतु पाऊस जेव्हा असते ना मित्र, खरंच इथलं नैसर्गिक वातावरण पाहण्यासारखं असतं. एकदम ब्युटिफुल व्ह्यू असतं, एकदम असा नॅचरल व्ह्यू दिसते. पूर्ण हिरवळच अशी सगळीकडे पसरलेली दिसते आपल्याला. परंतु आत्ता बघा, खरंच किती बदल होत असते. आज आपण या व्हिडिओमध्ये या किल्ल्याचा इतिहास जाणूया. या किल्ल्यावरती बऱ्याच सत्तांनी राज केलेला आहे मित्र. या किल्ल्याला सगळ्यात सुरुवातीला बनवलं होतं यादवांनी. त्याच्यानंतर या किल्ल्यावरती गोंड राजांनी पण खूप असं इथलं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. नंतर निजामशाही, बहामनी सल्तनत, रायबगान, देशमुख, अशा मराठा एम्पायर, मुघल, अशा बऱ्याच सत्तांनी या ज्या किल्ल्यावरती राज केलेलं आहे. परंतु लास्टली या किल्ल्यावरती निजामशाहीत जास्त वेळ राहिली. तर चला मग जाऊया वरी आता लवकर. हे बघा मित्र, आता मी इथं आलो, इथपर्यंत तर पायऱ्याच नाहीत. गव्हर्नमेंटचं काम आहे. हे बघा, भारताची ऐतिहासिक धरोहर आहे. आणि बघा, पायऱ्या बिलकुल नाही. लहान लेकरं आले, पडले, खूप ॲक्सिडेंट होतात तिथले. तर असे जे आहे ना, थोडंसं बरोबर करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. इतका लय पैसे कमवतात. हे इथं हे तुम्ही पाहू शकता, हे माता रेणुका देवीचं जे आहे हे संस्थान आहे. इतकं इन्कम आहे या संस्थानाचं. तर इथं येणारे टुरिस्ट जे आहेत ना, सगळे इकडं जातात रामगड बघण्यासाठी. हां, तर इथं दान पेट्यामध्ये हे ते इतकाला पैसा टाकतात. इथं काय 10-20 पायऱ्या करता येत नाहीत का मला सांगा? करायला पाहिजेत यार. कारण कसं आहे, आपण जरी, मी तर इथला जवळचाच आहे, परंतु लोक दुरून दुरून येतात. तर त्यांची एवढी आपस, एखादं लहान लेकरू पडलं तर ते ॲक्सिडेंट त्यांच्या मायबापासाठी आयुष्यभराची एक दुःखद घटना होऊन जाईल ना. त्यामुळं अशा काही गोष्टी ऐकून असं जा ना तुम्ही, रायगड किल्ल्यावरती जा, कुण्या किल्ल्यावरती जा. रायगड किल्ला तर खूप महत्त्वाचा आहे, त्याचा विषयच नाही. परंतु प्रत्येकच ऐतिहासिक किल्ला आहे, हा महाराष्ट्राची शान आहे. आणि आपला जे इतिहास आहे ते पूर्ण सांगतो ना, हे प्राचीन धरोहर, याला प्रोटेक्शन असलं पाहिजे. मी आता तुम्हाला पहिले तर खालचं दाखवलं, आणि आता इथं बघा, हे बघू शकता तुम्ही, जरासा इकडे तिकडे सपोर्ट नाही. बघू शकता इथं सपोर्ट आहे का? कुठेच सपोर्ट नाही. मला सांगा, आता संस्थानाचा विषय नाही हा, ॲक्च्युली गव्हर्नमेंटचं काम आहे. परंतु याबद्दल लक्ष द्यायला पाहिजे की नाही, तुम्हीच मला कॉमेंटमध्ये सांगा. कारण किती रिस्क आहे बघू शकता. एखादा छोटा मुलगा समजा, त्याचं लक्ष नाही मायबापाचं, जरासा जरी पाय सटकला, बघा खाली खाई किती खोल आहे. लय डेंजरस आहे यार. एवढ्या डेंजरस वातावरणातही, म्हणजे एवढ्या असताना सुद्धा लोक जातात तिथे. आपली ऐतिहासिक धरोहर कोणालाही पाहावं वाटते ना, मग तिथं काहीतरी सोय असायला पाहिजे. कित्येक जागी लोक डेव्हलपमेंट करतात, अशा जागी करायला पाहिजे की नाही, तुम्हीच सांगा. प्राचीन काळामध्ये एवढ्या पायऱ्या म्हणजे लोकांसाठी काहीच नव्हत्या. बघा, आता आपण इतक्या जोरी आलो की फसं करायला. तरी माझा फिटनेस चांगला आहे, बट आहेच यार. आपलं फास्ट फूड हे ते आत्ताचं जर खाण्यापिण्यामध्ये हे नाही आहे की नाही, एनर्जी लेवल नाही. हे पुढं जे दिसत आहे ना, हे किल्ल्याच्या प्रोटेक्शनसाठी त्या काळात कदाचित साईडला तोफा वगैरे राहत असाव्या, बघू शकता. आणि हे बघू शकता,
इथं बघा, इथे खिडकी आहे. माहीत नाही त्या काळात कशासाठी वापर होता या खिडकीचा. कदाचित दूर लक्ष ठेवण्यासाठी असावा, परंतु याच्यात दगड दिसत आहे बघा. माहीत नाही काय आहे ते. तुम्हाला काही माहीत असेल, याच्याबद्दल माहिती असेल तर कॉमेंट नक्की करून सांगा, जेणेकरून आपले नवीन ऑडियन्सला हे कळायला पाहिजे. आणि हा दरवाजा बघा, किती छोटासा दरवाजा आहे. आणि हे आपले मित्र आपल्यासोबत येत आहेत आपल्या प्रोटेक्शनसाठी. बघा मित्र हो, आता आपण वरी आलो. वरून एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खाली बघा, माय गॉड, हे याच्यावरती चिमण्या बसून आहेत तारांवरती बघा. तुम्हाला माहीत आहे का, पहिले ना या टाईमला मी लहान होतो ते पूर्ण चिमण्यानं भरून राहायचं. बट आता तारावरती चिमण्या बघा 4-5 दिसायला एवढ्या संध्याकाळच्या टाईमला. ॲक्च्युली हे मोबाईल रेज, हे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत ना, त्यामुळं पक्षी मरत आहेत मित्र. त्यांना हार्ट अटॅक येतो आहे. हे जे अल्ट्राव्हायलेट रेज असते त्यांच्या हार्टला पार केले तर ते मरून जातात. आता हे आहे, इथं नारळ फोडायची जागा आहे. इकडे हे महाकाली देवीचं मंदिर आहे. ते पहिले आपण दर्शन घेऊया. बघू शकता इथे बरेचसे नवस वगैरे असे करतात लोक. आपण प्युअर व्हेजिटेरियन आहोत, परंतु करतात ते. बघू शकता इथे एक कुंड आहे आणि हे महाकाली देवीचं मंदिर. इथून आता मी तुम्हाला महाकाली देवीचं दर्शन करू देतो मित्र. बघू शकता हे महाकाली देवीचं जे आहे मूर्ती आहे. जय माता दी. मित्र आता आपण किल्ल्याच्या वरती आलेले आहोत. इथून मी तुम्हाला पहिले व्ह्यू दाखवतो. हे समोर बघा आणि खाली बघा. इथून जर एखादं सटकलं ना मित्र, त्याच्या हाडकंसुद्धा सापडणार नाही, तेवढं भयानक खोल खाई आहे. बघू शकता गाड्या किती छोट्या छोट्या दिसायला ते बघा व्ह्यू. तर अतिशय जबरदस्त वातावरण आहे या किल्ल्यावरती, एकदम नॅचरल व्ह्यू. या टाईमला, संध्याकाळच्या टाईमला तुम्ही आले ना, खरंच लय गमते. मी आता संध्याकाळी आलो, मी एकदम बेस्ट. हे बघा एक पक्षी आहे, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. तिच्या उडाला की रे मित्र, तरी मी एक दुसरा आहे तुम्हाला दाखवतो. या टाईमला खूप पक्षी, असे नवीन नवीन पक्षी येतात. हे बघा, हे बघा कसा आहे पक्षी मित्र. बघा उडाला आता. तर असे नवीन नवीन प्रजात्या दिसतात, परंतु आता ते कमी झाले कारण ते मोबाईलचा यूज आपला जास्त वाढलेला आहे. त्यामुळे ते अल्ट्राव्हायलेट रेज किंवा ते रेजमुळं मरत आहेत ते. किल्ल्याची तटबंदी बघा मित्र, किती भयानक आहे. आणि एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. आम्ही लहानपणी आहे ना, हे काचल्या दिसत आहे तुम्हाला, काचल्या. मला काचल्या दाखवता. हे पाय काचली आहे मित्र. हे जे काचले आहे की नाही, याच्या आम्ही यानं लय अंग खासते मित्र. तर आम्ही लहान होतो तेव्हा हे काचले असे आहेत, ते एकमेकाच्या अंगाला लावायचो. ज्याला भांडण असायची आमची, तर त्याच्या अंगाला लावायचं. त्यांना काय होते, एकदम भयानक खासते, डेंजर आहे ते. आणि आता हे बघा तटबंदी, डेंजरस तटबंदी आहे, एकदम मजबूत. आजही तटबंदी जशाच तशी उभी आहे, बघू शकता तुम्ही. आणि या म्हणजे पहिल्या काळात इथे तोफा वगैरे राहत असाव्या. पहारेकरू सतत फिरत असतील या रस्त्याने. याची जी तटबंदी आहे, पार करणं एवढं शक्य नाही मित्र. बघू शकता खूप खोल खाई आहे. आणि चला समोर दाखवतो तुम्हाला व्ह्यू अजून किल्ल्याचा. खूप काही आहे किल्ल्यावरती, दाखवतो मी एका एकानं. किल्ल्यावरती बघा मित्र, जबरदस्त खसान झालेलं आहे इथं. पण कमाल आहे की नाही, इथली तटबंदी अजूनही मजबूत जशाला तशी.
कित्येक वर्ष गेले, 400-500 वर्ष तर झाले असतील, जास्त पण कमी नाही. किती मजबूत किल्ला आहे बघा. ही तटबंदी अजूनच संपून नाही राहिली बघा. पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करू आपण या व्हिडिओत. मला पूर्ण किल्ला दाखवतो. इथून हे छोटा रस्ता आहे खाली जायसाठी, आणि ते बघा पलीकडून उतरायसाठी पण एक रस्ता बनवू. पण आपण वरूनच जाऊया. पूर्ण आता हिरवळ नाही, त्यामुळं गमत नाही अशा वातावरणात. हे घारुताई घारुताई घारुताई. जंगलाच्या मधात आलेलो आहो मित्र आपण. बघू शकता एकदम असा इकडं म्हणजे कोणताही प्राणी असू शकते जंगलात, त्याच्यामुळे थोडंसं सावधच राहिलेलं बरं. आत्ता एक जबरदस्त व्ह्यू पॉईंट आहे, तिथून मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. पूर्ण माहूर शहर आणि सभोवतालचा पूर्ण एरिया अशा प्रकारे या किल्ल्याच्या या पॉईंटहून दिसते. सुंदर व्ह्यू पॉईंट आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे किल्ला मी दाखवायला वगैरे, पण लोकेशन मी सांगितलंच नाही तुम्हाला. तर माहूरगड बऱ्याच लोकांना माहितीच आहे. हे नांदेड जिल्ह्यामध्ये माहूरगड आहे. यालाच रामगड असे देखील म्हणतात मित्र. माहूर तालुका खाली आहे. इथून 4-5 किलोमीटर अंतरावर हे माहूरगड आहे. आता किती किलोमीटर मी अंदाजे सांगितलं, पण वरी एक टेकडीवर आलं की हे जे आहे हे रामगड किल्ला आहे. इथं एक झेंडा दिसतो, बघू शकता. आणि एक प्राचीन वास्तूसुद्धा इकडल्या बाजूला आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आपण हे जे एक प्राचीन वास्तू दिसत आहे त्या वास्तूकडे जाऊया. आता मला माहीत नाही काय आहे, पण काही लोक म्हणतात की ही राणी वसा आहे. तुम्हाला जवळून दाखवतो. आता याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कॉमेंट करून नक्की कळवा. इथं निजामशाही वगैरे होती, राणी वसा राण्यांना राहायची जागा ही होती असं म्हटलं जाते. हे बघा तर दगडी काम आहे. हे प्राचीन वास्तू दिसत आहेत दगडांच्या इकडे तिकडे पडलेल्या. आणि इकडे या बघू शकता अशा प्रकारे ही जागा आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते मला कॉमेंट करून नक्की कळवा. कारण एक्झॅक्ट मी पण नाही सांगू शकत, कारण अशा प्राचीन वास्तूबद्दल एक्झॅक्ट आपण बोलणं बी योग्य नाही, कारण ती गोष्ट माहीतच नाही त्याच्याबद्दल आपण. तर तुम्हाला काय माहीत असेल एक्झॅक्ट तर नक्की सांगा. आणि वसाच्या बाजूला हे अशा प्रकारे एक रस्ता पण आहे वरी जायचा, बघू शकता. आता आपण राणी वसा बघल्यानंतर मित्र आता आपण चाललो हत्ती दरवाजाकडे. रस्ता पूर्ण जंगलामधून आहे, छोटासा रस्ता आहे, पण आपण जाऊया. किती उशीर झाला तरी आज आपण तुम्हाला तिथला पूर्ण व्ह्यू दाखवल्याशिवाय वापस येणार नाही. हा हत्तीखान्याकडे जाणारा रस्ता आहे. आता आपण किल्ल्याच्या खाली म्हणजे इकडे जातो, पण इथं काहीतरी मांस सडल्यासारखा वास येत आहे मित्र. हे बघा ते काहीतरी कुत्रं नाही रानडुकर सडलेलं आहे बघा. तर रानडुकर सडलेलं आहे इकडल्या साईडला. डुकर वगैरे असू शकतात. रानडुकर सडलं इथे. चला तिकडे घाण वास येत आहे. चला आपण हत्ती दरवाजे बघा. इकडे किल्ल्यावर बिलकुल लक्ष नाही. हे जे नोटीस बोर्ड होतं याच्यावरती किल्ल्याची माहिती होती, पूर्ण तोडून फेकलेलं आहे. इकडे जाऊया. बघा हे आहे हत्ती दरवाजाच्या मधातलं म्हणजे जे आहे मुख. आणि हत्ती दरवाजा आपल्याला पलीकडे जाऊन बघावं लागतं. चला मग आपण जाऊन बघूया. रात्र झालेली आहे, थोडंसं भीतीदायक वातावरण वाटतं, म्हणून जरासं दबकत चाललोय मी. पण चला दाखवतो तुम्हाला
हत्ती दरवाजा फ्रंटचा व्ह्यू. आता आपण समोर जाऊ पहिले आणि नंतर तुम्हाला हे बघा अशा प्रकारे हत्ती दरवाजा आहे आणि ही तटबंदी बघू शकता अशा प्रकारे. आणि या इथं समोर जाऊ अजून दाखवतो तुम्हाला. हत्ती दरवाजा आहे आणि हत्ती दरवाजाच्या बिलकुल बाजूला मी म्हणजे पहिले आलो होतो, ते पावसाळ्यात आलो होतो. इथे एक मला असं काहीतरी कन्स्ट्रक्शन दिसत आहे. मी पाहिलं नाही, पण नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेल. आता सध्या अंधार झालेला आहे त्यामुळं तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही, पण नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेल तिथे. तर मित्र, आता आपण वरी जाऊया, वरचा व्ह्यू दाखवतो आणि तिथून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते दाखवतो. दरवाजाच्या वरी आल्यानंतर काही अशा प्रकारे व्ह्यू आहे, बघू शकता वर. इथे हे टब दिसत आहे, त्या काळातलं इथे जे निजामशाहीमध्ये किंवा इथे जे राजा महाराजे राहायचे ते बाथ टब असू शकते हे अशा प्रकारे. आणि हे खिडक्या, कदाचित त्या काळात हे भव्य असं बांधकाम असावं, पूर्ण छत वगैरे असलेला. आणि इथून हे खिडक्या व्हेंटिलेशनसाठी. किती सुंदर व्ह्यू, किती सुंदर आहे बघा. तर मंडळी, आता आपण किल्ल्याच्या एकदम वरी आलेलो, सनसेट पाहू शकता. या किल्ल्याचा वरून व्ह्यू तुम्हाला पहिले दाखवतो, पुन्हा मनसाल वरून दाखवलं नाही म्हणून. तर अशा प्रकारे हे हत्ती दरवाजा वरून दिसतो मित्र, बघू शकता सनसेट किती सुंदर आहे. तर हा व्हिडिओ जो आहे मित्र इथंच संपला. व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय श्रीराम. मित्र, आता जाता जाता बघा किल्ला पाहतात, इथे बघा हे रानडुक्कर आपल्याला दिसते. कर वाजवत आहे.